नाशिक शहरात महिलांच्या गळ्यातील चेन हिसकावून दहशत माजवणाऱ्या उत्तर प्रदेशातील 2 अट्टल आरोपींना गुन्हे शाखा युनिट 2 ने जेरबंद करत तब्बल 10 चेन स्नॅचिंग आणि 1 मोटरसायकल चोरी असे एकूण 11 गुन्हे उघडकीस आणले आहेत। दिनांक 8 फेब्रुवारी रोजी अंबड पोलीस ठाणे हद्दीत आणि 9 फेब्रुवारी रोजी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या। घटनेनंतर गुन्हे शाखा युनिट 2 ने तात्काळ घटनास्थळी धाव घेत जवळपास 150 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीचा मार्ग काढला। सीसीटीव्ही फुटेज मध्ये 2 इसम स्प्लेंडर मोटरसायकलवर येऊन त्यातील एक जण पायी जाऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याची चेन बळजबरीने हिसकावून मोटरसायकलवरून फरार होत असल्याचे स्पष्ट दिसून आले। दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे व पोलीस हवालदार प्रकाश महाजन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक्सलो पॉइंट ते राधाकृष्ण नगर रोडवरील पांजळपूर भिंतीलगत 2 संशयित इसम चोरीचे सोने विक्री करण्यासाठी येणार आहेत। ही माहिती प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांना देताच पथकाने सापळा रचून शुभम विनोद कुमार मोर्या वय वर्ष 25 मूळ राहणार प्रयागराज उत्तर प्रदेश आणि स्वदेश उर्फ शिल्लू रामाशंकर मौर्य वय वर्ष 25 या दोघांना ताब्यात घेतले। कसून चौकशीत दोघांनी खालील गुन्ह्यांची कबुली दिली आहे। गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत 3 गुन्हे, इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत 5 गुन्हे, अंबड पोलीस ठाणे हद्दीत 1 गुन्हा, सातपूर पोलीस ठाणे 1 गुन्हा, सरकारवाडा पोलीस ठाणे 1 गुन्हा, एकूण 11 गुन्हे उघडकीस झाले असून यामध्ये चोरीच्या सोन्याच्या 2 पोती, चोरीच्या पैशातून खरेदी केलेली मोटरसायकल, गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन असा एकूण 5,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी सदेश उर्फ शिल्लू रमाशंकर मौर्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर उत्तर प्रदेशात चोरी व घरफोडीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। गुन्हे शाखा युनिट 2च्या या दमदार कारवाईमुळे नाशिकमधील चेन स्नॅचिंग टोळीचा कायमचा बंदोबस्त झाला असून महिलांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।